त्यामुळं प्रायोरिटी आपल्याला मिळणार आहे लक्षात आलं होतं. तुझं जे वय आहे 25, तर या वयात ना खूप सल्ले देणारे असतात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये करिअरच्या बाबतीत सल्ले मिळालेलेच आहेत. अतिमहत्त्वाचा सल्ला मिळाला आहे की नाही अजून एक, होतकरू तरुण, आणि ज्या पद्धतीने तू सगळं तुझी असलेली या वयातली मॅच्युरिटी हे सगळं बघता आपल्याकडे कितीही तू यशस्वी याच्यात असला तरी हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर तो महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे. अतिमहत्त्वाचा निर्णय मी अतिमहत्त्वाच्या घरातल्या लोकांवरती सोपवलेला म्हणजे म्हणजे तुझ्याशी संपर्क करायची गरज नाही. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तिकडं बहिणींच्याकडं संपर्क साधावा असं तू सांगतोयस. माझ्याशी बोलू नका, आईशी बोला. हा, आईशी आजीशी बोला. माझ्या एकदा आजी परवा किस्सा सांगत होती. घरी अगदी कुठलं मराठवाड्यातून काही लोक आले होते आणि त्यांनी माझ्या आजीकडे फोटो दिला. बरं, लक्षात आल्यानंतर सुद्धा आजी पाऊण तास त्यांच्याशी चर्चा मारत होती की तुमची जमीन किती आहे, काय आहे, आजी विचारत होती. मग ते शेवटी सगळे विचारून झाल्यानंतर तो फोटो घरीच ठेवला होता आणि ते लोक आले होते. आम्ही 2 मुली पुढाऱ्यांच्यातच दिलेली आहेत. आजी म्हणली माझा नातू अजून लहान आहे, तो मोठा होईपर्यंत थांबतो. पण ते आजी मजेशीर आहे. म्हणजे ती आज 90 वर्षाची आहे. आजही शेतात जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड भयंकर आहे. आणि कधी आपण 5 फूट वर गेलो असं आम्हाला वाटलं तर पुन्हा जमिनीवर आणायची ताकद तिचे संस्कार आहेत सगळ्यांवरती. त्यामुळं चांगल्या पद्धतीने. पण आजीला जेव्हा म्हणजे तू आमदार झालास त्यावेळेच्या भावना, तर त्यांचा आनंद म्हणजे मी ज्या खोलीत बसलो होतो त्या खोलीच्या बाहेर सगळे येऊन बसले होते. माझी आई बसली होती, आजी बसली होते, दोन्ही चुलते थांबले होते, माझे 2 भाऊ फक्त आत होते माझ्या बरोबर. कारण त्या दोन्ही भावांचं असं आहे, आबा गेले आणि कोल्हापुरातून ज्यावेळेस मी अंजनीला येत होतो हॉस्टेलवरून त्यावेळेस तेच दोन्ही भाऊ माझ्या आजूबाजूला बसले होते. आणि माझ्या त्यातल्या मोठ्या भावाने मला त्यावेळेस सांगितलं होतं की आज जी गर्दी दिसते ती उद्या गर्दी नसणार आहे. हा सल्ला मला त्याने त्यावेळेस सांगितला होता. आणि हे आपल्याला उभं करायचं आहे. आम्ही तिघांनी फार चांगल्या पद्धतीने एकमेकांशी कोऑर्डिनेशन ठेवून, म्हणजे आजही एखादा विषय मतदारसंघातला असेल तर ते दोघं सुद्धा मला बऱ्याच गोष्टी सुचवतात आणि त्या पद्धतीनं जी योग्य असेल ती गोष्ट मी करतो. म्हणजे त्या दोघांचाही वाटा या विजयामध्ये तेवढाच. आजी काय म्हणाली? आजी काय बोलली नाही, ती रडायला लागली. आणि तिला आजही असं आहे, जुना माणूस सुद्धा आबांबरोबर काम केलेलं कोण समोर आलं तर ती काही न बोलता रडायला चालू करते. त्या दिवशी तिची भावना तीच होती. तुझ्या रोहित एकूण बोलण्यावर आबांचा खूप प्रभाव आहे. म्हणजे विशिष्ट शब्द त्यांच्याच पद्धतीनं तूही बोलतोस. तू त्यांची भाषणं ऐकली होतीस? मी फार कमी भाषणं त्यांची युट्यूबवर आहेत किंवा त्यावेळेस संग्रह करायची पद्धत किंवा हे नव्हती फार. ती भाषणं सापडलेली नाहीत. 2 विधिमंडळातली पुस्तकं आहेत, विधिमंडळातल्या भाषणांवरती 2 आबांची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं मी वाचलेली आहेत. पण फार आबांचं ऐकायला किंवा बघायला किंवा म्हणजे ऐकायला मिळालेलं नाही आहे. आपल्या 2014च्या दरम्यानचे रिसेंट इंटरव्ह्यूज तेवढेच अवेलेबल आहेत. त्याच्या आधी